सर्व राजकुमार हस्तिनापूर सोडून गुरुकुलात राहण्यासाठी आले. पांडवांना वनात राहण्याची सवय होती, त्यामुळे त्यांना जास्त त्रास जाणवला नाही. उलट आश्रमातील वातावरण त्यांना राजमहालापेक्षाही खूप सुंदर वाटले. परंतु दुर्योधन आणि इतर कौरवांना हे वनातील जीवन स्वीकारणं खूप जड जात होतं. कारण आत्तापर्यंत ते सर्व राजकुमार म्हणूनच वावरत होते. त्यांनी कधी जमिनीवर पायच ठेवला नव्हता. द्रोणाचार्य नेहमी अर्जुनचे कौतुक करत असत, तेव्हा आपल्या पिताश्रींच्या डोळ्यात अर्जुनविषयी असलेले कौतुक बघून अश्वत्थामाच्या मनात त्याच्याविषयी नकळतच असूया निर्माण झाली. त्याने दुर्योधनाकडे पाहिले, तेव्हा त्याच्याही डोळ्यात अर्जुनविषयी राग होता. सर्व राजकुमार आश्रमात आले तेव्हा दुर्योधनाने शकुनीच्या सांगण्यावरून खूप उंची उपहार, फळे, मिष्टान्न, वस्त्रे द्रोणाचार्यांना दिली. परंतु त्यांनी ते नाकारले आणि सर्वांना साधारण शिष्यासारखे राहायला सांगितले. अश्वत्थामा त्याचे उपहार घेऊन रागाने तेथून निघून गेला आणि माता कृपीला म्हणाला, माते, पिताश्रींनाच वाटत नाही मी कधी आनंदात राहावे म्हणून. मी आयुष्यभर पिठात पाणी टाकून ते दूध समजून पीत राहायचे का? माहीत नाही त्यांना श्रीमंतीचे एवढे वावडे का आहे. द्रोणाचार्य तिथे आले. अश्वत्थामा रागाने म्हणाला, पिताश्री, दुर्योधन या हस्तिनापूरचा होणारा युवराज आहे. त्याच्याबरोबर मैत्री केली तर मी आयुष्यभर सुखी राहू शकतो. द्रोणाचार्य म्हणाले, मला तुला पांचाल नगरीचा महाराज झालेला बघायचा आहे. त्यासाठी ह्या लहान लहान उपहार आणि वस्त्र यामध्ये अडकून राहू नकोस. तू आता जी चूक करतो आहेस तीच चूक मी पण लहानपणी केली होती. आपल्याशी प्रेमाने आणि आपुलकीने वागणारे हे राजकुमार राजा झाल्याबरोबर आपल्याला विसरतात. बोलताना नकळत त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अश्वत्थामाने रागाने सर्व उपहार, वस्त्रे अग्नीत टाकले आणि मनात ठरवले, मला आता स्वतःला सिद्ध करायचे आहे. त्यासाठी दुर्योधन, दुःशासन यांचा उपयोग मी करून घेणार. त्यांचे शत्रू ते माझे शत्रू. तो पांडवांना दुर्योधनाप्रमाणे त्याचा शत्रू समजू लागला होता. अश्वत्थामा जास्तीत जास्त वेळ आता दुर्योधन आणि त्याच्या बाबांसोबत घालू लागला.